हॅलो दोस्तो, मनबंधन या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या मालिकेचा एपिसोड 6 आज आपण ऐकणार आहोत. सत्य जितकं लांब ठेवायचा प्रयत्न कराल तितकं ते जवळ येतं. आज त्या 30 वर्षाच्या जुन्या जखमा उघडणार आहेत. रहस्य उलगडेल, पण त्याची किंमत खूप महागडी असेल. वाड्याच्या हॉलमध्ये सगळीकडे अंधार पसरलेला असतो. फक्त विजेच्या प्रकाशात ते चेहरे दिसत असतात. काळा कोटधारी ताठ उभा असतो. किरण घाबरून त्याला म्हणतो, "तू कोण आहेस?" काळा कोटधारी गंभीर आवाजात म्हणाला, "मी तो आहे ज्याचं नाव या घरात घेणं बंदी आहे." विनया अश्रूंनी म्हणाली. विनया डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, "नाही, प्लीज, काही बोलू नकोस." सगळे आश्चर्यचकित होतात. वातावरण तणावपूर्ण होतं. सिद्धार्थ स्मित करत म्हणाला, "नाटक थांबवा आता. खूप झालं तुमचं. आता सांगून टाक एकदाच विनया, हा माणूस कोण आहे?" काळा कोटधारी माणूस हळूहळू उडी काढतो. त्याचा चेहरा प्रकाशात दिसू लागतो. तो चेहरा पाहून सगळे आश्चर्यचकित होतात. काळा कोटधारी माणूस म्हणजे प्रताप देशमुख असतो. विनयाचा पहिला नवरा आणि किरणचा खरा बाप. प्रतापचा चेहरा थकलेला होता. डोळ्यात दुःख स्पष्ट दिसत होतं. तो हळू आवाजात बोलतो, "प्रताप, किरण, मी तुझा बाप आहे. पण मी तुला कधी माझं नाव देऊ शकलो नाही." किरण आश्चर्यचकित होऊन पण थोडासा राग आणत म्हणाला, "काय? म्हणजे हे सगळं खरं आहे?" प्रताप म्हणाला, "हो. 1995च्या रात्री मी तिथं होतो. गोळी लागलेला माणूस मी होतो. माझा मृत्यू झाल्याचं भासवलं, कारण त्या डीलच्या मागे जे लोक होते त्यांच्यापासून तुला वाचवणं गरजेचं होतं." किरण हे सर्व सत्य ऐकून थक्क होऊन जातो. शब्द फुटत नाहीत त्याला बोलायला. सिद्धार्थही हादरलेला होता. विनयाचे डोळे अश्रूंनी भरून गेलेले होते. सिद्धार्थ खुर्चीतून जोरात उठतो आणि रागाने म्हणतो, "म्हणजे 30 वर्ष सगळ्यांनी मला फसवलं. तुझ्यासाठी माझे वडील वारले आणि आज तू परत आलास?" प्रताप म्हणाला, "तुझ्या वडिलांचा मृत्यू माझ्यामुळे नाही झाला, सिद्धार्थ. पण ज्यांनी त्यांना मारलं ते अजूनही जिवंत आहेत." सिद्धार्थ म्हणाला, "म्हणजे काकू, तुझ्याकडे अजूनही सगळी उत्तरं आहेत?" विनया म्हणाली, "मी जे केलं ते माझ्या मुलाला वाचवण्यासाठी केलं. तुला हे आज समजणार नाही सिद्धार्थ." सिद्धार्थच्या डोळ्यात सुडाची आग आणखी पेटते. रात्री वाड्याच्या टेरेसवर किरण एकटा बसलेला होता आणि ईशा मागून येते. ईशा म्हणते, "किरण, मला सगळं माहीत पडलं. तू ठीक आहेस का?" किरण शांत आवाजात म्हणाला, "ठीक." "ईशा, आज मला कळलं माझ्या आयुष्यात खूप काही खोटं आहे. माझे आई बाबा सुद्धा. म्हणजे काहीच खरं नव्हतं गं." ईशा त्याचा हात धरते. ईशा म्हणते, "मी आहे ना तुझ्यासोबत. आपलं नातं खरं आहे." किरण डोळ्यात अश्रू आणत म्हणाला, "पण माझ्या आयुष्यात खूप गोंधळ आहे. तुला यात मला ओढायचं नाही." ईशाच्या डोळ्यात अश्रू येतात. ती लगेच त्याचा हात सोडते आणि त्यांच्या नात्यात पहिल्यांदा दुरावा येतो. प्रताप रात्री सिद्धार्थ आणि किरणला एका जुन्या गोदामात घेऊन जातो आणि तिथे प्रताप म्हणतो, "हा सगळा खेळ सिंडिकेटचा आहे. 1995ला मी, तुझे वडील आणि अजून 2 लोक या गँगसोबत होतो. आम्ही चुकीच्या व्यवहारात अडकलो. त्यांनी आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण मी पळून गेलो. त्या दिवसापासून मी लपून राहत होतो." किरणला धक्का बसतो. सिद्धार्थ तावातावाने बोलतो, "म्हणजे आपण अजूनही धोक्यात आहोत?" प्रताप म्हणाला, "हो.
आणि आता त्यांना कळलंय की तू जिवंत आहेस किरण. रात्री देशमुखवाड्याबाहेर पाऊस खूप पडत होता. किरणला फोन येतो, तुझ्या आईचा जीव धोक्यात आहे. लगेच मागच्या गोदामात ये. किरण, सिद्धार्थ आणि प्रताप धावत जातो. गोदामाच्या आत अंधार होता आणि अचानक गोळीचा आवाज येतो. सिद्धार्थला गोळी लागलेली असते. सिद्धार्थ जमिनीवर पडलेला आणि रक्तात लोळायला लागला. किरण ओरडत म्हणाला, सिद्धार्थ! प्रताप, ईशा आणि विनया धावत आत येतात. सगळीकडे गोंधळ, किंचाळ्या ऐकू येऊ लागतात. पण सिद्धार्थ मरायच्या आधी किरणचा हात पकडतो. सिद्धार्थ थरथरत्या आवाजात म्हणाला, किरण, खरा शत्रू अजून जिवंत आहे. तो आपल्या जवळच आहे. आणि असे म्हणून सिद्धार्थने डोळे मिटले. एपिसोडच्या शेवटच्या सीनमध्ये प्रताप, विनया, किरण, ईशा हॉलमध्ये बसलेले होते. वातावरणात शांतता होती, पण भीतीही दाटलेली होती. किरण स्वतःशी म्हणाला, सिद्धार्थनं मरतानाचं शेवटचं वाक्य, खरा शत्रू तुझ्या जवळच आहे, म्हणजे तो कोण असेल? ईशाच्या चेहऱ्यावर वेगळे भाव येतात, जणू तीच काहीतरी लपवत आहे. हा एपिसोड इथे समाप्त होतो. पुढच्या एपिसोडमध्ये सिद्धार्थचा खून कोणी केला, सिंडिकेटच्या मागे कोण आहे, किरणचा आणि प्रतापचा जीव धोक्यात का आहे आणि ईशाचं गुपित काय आहे, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचा एपिसोड नक्की बघा. आणि हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा. धन्यवाद.